रोहा रायझिंग कॅप्टन्स प्लीज कॉम बॉक्स मध्ये या. रोहा रायझिंग रेंजर्स कॅप्टनने प्लीज कॉम बॉक्स मध्ये यावं. मॅचला इथे होती सुरुवात आणि रोहा रायझिंग रेंजर्स मॅचला होती सुरुवात. IAI चॅम्पियन आणि त्या विपक्षामध्ये एचओ फायटर्स. मैदानाच्या आतमध्ये मोठा रणसंघर्ष उभा झालाय. अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. आजच्या दिवसातली ही शेवटची लढत आहे. प्रथमेश पाटणकर रोहाचा हा खेळाडू ज्याला खरं तर आपण पाहतो की एक्स्ट्रा कव्हर मध्ये इथे धावा कंप्लीट केल्यात. त्या एक सिंगल आणि याच सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 2 या आकड्यावर. 2 धावा ज्या धाव फलकावर जोडल्या गेल्यात. गुणलेखक मित्रा हात जोडून तुला विनंती आहे, आता प्रॉपर गुणफलक मेंटेन करा. हाफ ट्रॅकर होता, हलक्या हाताने फक्त पंच केलाय. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये एका सिंगलच्या. तेजसजी मयेकर आपण कुठे असाल तर आपण आदरणीय हेमंत कदम सरांशी संपर्क साधायचा आहे. तेजसजी मयेकर तुमच्या प्रतीक्षेत आहेत. हेमंत सर, प्रथमेश पाटणकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेट. आखू टप्प्याचा बॉल त्याला पाठवलाय सर लोअर परेल स्टेशनच्या भेटीला. 6 षटकार. थँक्यू. याच षटकाराच्या सहाय्यानं संघाची टोटल 9 या धावसंख्येवर. आक्रमण करायला सुरुवात केली आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. भावेश दुबे आणि शंकर पुजारी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॅटची इनरेज घेऊन चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. गणेश गोसावींना तुम्ही पाहतायत यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टू टीम वाडा. एकंदरीत गोलंदाज प्रथमेश पुन्हा एकदा सज्ज ओव्हर द विकेट. आडव्या बॅटनं प्रहार करायचा होता. अक्षय शिंदे आणि सुमित शेडगेच्या मधल्या क्षेत्रामध्ये चेंडूचं लँडिंग आपण पाहिलं. डेफिनेटली ये काफी बड़ा मुकाबला हो सकता है वरुण जी, क्योंकि दोनों भी टीम के लिए बहुत महत्वपूर्ण इस मैच. ये मैच को जीतना दोनों भी टीमों के लिए काफी महत्वपूर्ण रहेगा, क्योंकि दोनों टीम अगेन इट्स अवे फ्रॉम द बॅट्समन बॉडी. फलंदाजाच्या शरीर यष्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न प्रथमेश पाटणकरनं केलाय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर षटकाची झाली आहे समाप्ती. धावा खर्च केल्यात फक्त 10. 6 षटकांची लढत आहे. जेवढं वेगानं खेळाल तेवढा फायदा खरं तर उत्तरार्धात फलंदाजी करणारा म्हणजे IAI चॅम्पियन संघाला निश्चित होणार आहे. आणि वाडा संघ मात्र इथून रजा घेतोय. सर्वांचं मनापासून अभिनंदन. चला थँक्यू. वळूयात मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 1 संपला आणि सुमित शेडगे रफ्तार का सौदागर क्रीडांगणाच्या आतमध्ये पहिला गोलंदाज पहिला चेंडूला घेऊन ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल प्रॉपर एक्झिक्युशन. डॉट बॉलची उद्घोषणा केली आहे. निर्धाव चेंडूची सांगता इथे संपन्न होत असताना 10 या आकड्यावर धावसंख्या स्थिर स्थावर अवस्थेमध्ये. सचिनजी येवले आमच्या सोबत आहेत. सचिन सर काय म्हणाल, मॅच जिंकली आहे, काय मनामध्ये? चांगलं वाटतंय, उद्या बघू. येस उद्या बघू. चांगलं वाटतंय. धन्यवाद. गोलंदाज तयार सुमितजी शेडगे. आता जज केलं, बॉलला फॉलो करत होते, परंतु तदनंतर कॅप्टन चेंडूला न खेळणं पसंत केलं. संघाची धाव संख्या इस अतिरिक्त रन की मदद से 11 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. टीम एचओ फाइटर्स बनाम टीम IAI चैंपियन. काफी महत्वपूर्ण मुकाबला है दोनों टीमों के लिए. फिर एक बार ऑफ-स्टिक के बहुत ही बाहर गेंद और अंपायर का करार, व्हाइट सिग्नल. फिर एक बार कुल स्कोर में इजाफा. स्कोर जा पहुंचा है 12 रन. 12 रन. एक काफी अच्छी शुरुआत की है.
मी बऱ्याचदा म्हणतो की जर सुरुवात चांगली झाली तर शेवट देखील चांगला होतो आणि कदाचित सुरुवात जी आहे दोन्ही संघांकरता अत्यंत महत्वपूर्ण आहे. सावध पवित्रा इथे पाहायला मिळाला. डेफिनेटली गोलंदाज तयार. सुमित शेडगे, षटकातला पुढचा बॉल, फटका चांगला आहे सुमितच्या विरोधात. वॉट अ फिल्डिंग, सुपर्ब, कमालीचं क्षेत्ररक्षण. निलेश होते त्या क्षेत्रात. अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन. हॅट्स ऑफ. इतक्या धावा वाचवल्यात आपल्या संघाकरता. कदाचित याच धावा वाचवलेल्या पुढच्या उत्तरार्धामध्ये अत्यंत कामी येऊ शकतील. IAI चॅम्पियन संघ इथे मात्र संघर्ष करतोय. जो विश्वास त्याच्यावर कॅप्टननं दाखवलाय. अक्षय शिंदे जे खरं तर कर्णधार पद भूषवत आहेत, हलक्या हातानं सेल्फ डिफेन्स केलाय. सुमित शेडगेचा या बॉलवर एक सिंगल घेण्याचा मानस आणि इथे खरं तर 15 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्या, 15 धावसंख्या जी धावफलकावर आहे. आतापर्यंत षटकाचा जर विचार केला तर चेंडूंचा खेळ संपलाय तो 3, उर्वरित 3 चेंडू अजूनही शेष आहेत. अत्यंत महत्वपूर्ण मुकाबला दोन्ही संघांकरता. इट्स अ रिअली इम्पॉर्टंट मॅच फॉर बोथ ऑफ टीम. हलक्या हातानं पुन्हा एकदा सन्मान दिलाय. सेन्सिबल क्रिकेट क्रीडांगणावरती जे पाहायला मिळतंय अत्यंत दर्जेदार क्रीडा स्पर्धा. आणि आयन एक्सचेंज प्रीमियर लीग 2025 मधला हा आजच्या पहिल्या दिवसातला आणि या फेऱ्यांमधला शेवटचा सामना. इथून जो संघ जिंकेल त्याला थेट तिकीट मिळेल सेमीफायनलचं. गोलंदाज तयार. बॅट क्रश झाली खरं तर ग्राउंडवर आणि तदनंतर एक सिंगल घेणं पसंत केलं. अक्षय शिंदे स्वतः कर्णधार त्या क्षेत्रात होते. एका सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 16 धावा. 5 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. एचओ फायटर लढतीये. कदाचित एचओ फायटरची सुरुवात आपण पाहतोय अत्यंत महत्वपूर्ण. सुंदर स्टार्टअप दिलाय. गडी न गमावणं कदाचित त्यांच्या फायद्याचं ठरू शकेल. भावेश दुबे स्ट्रायकर एंडवर. भावेश दुबेचा मनगडाच्या सहाय्यानं वळण दिले बॉलला. बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषा परिकक्षाच्या बाहेर ठोकलाय. चौकार. थँक्यू. 20 धावा 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. 20 ऑन स्कोर कार्ड. 4 षटकं अजूनही बाकी आहेत आणि याच 4 षटकांमध्ये किती धावा उभ्या केल्या जाणार यावर समोर टार्गेट. राजेश केसरकर आलाय. डावखुर आहे आताचा गोलंदाज. खरं तर मागच्या मॅच मध्ये ज्याच्याकडनं खूप अपेक्षा होत्या. स्लॉक स्वीप. बॉल चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. चौकार. थँक्यू. एकंदरीत या चौकाराच्या सहाय्यानं पहिल्याच बॉलवर आक्रमणाची सुरुवात राजेश केसरकरच्या विरोधात आणि गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा बॉल स्टीयर केलाय. बॉल चालला अलॉंग दी कार्पेट. सुमित शेडगे त्या क्षेत्रात आहेत. एक सिंगल. जिंदगी के हर ठोकर ने एक ही सबब सिखाया है, चाहे रास्ता कैसा भी हो अपने पैरों पर भरोसा रखो. आत्मविश्वास आहे ना फार मोठी गोष्ट आहे. सेल्फ कॉन्फिडन्स. आणि कदाचित तोच त्याचंच एक्झिक्युशन इथे प्रत्येक खेळाडूला करावं लागेल. राजेश केसरकर लढतोय आपल्या संघाकरता. समोर भावेश दुबे स्वतः टीमचा कॅप्टन मैदानात उभा आहे. ज्युसी फुलटॉस आणि तो फुलटॉस ती संधी गमावली आहे. असं म्हणतात की हा निसर्ग आयुष्यात मोठ्या होण्याच्या तुम्हाला 2 संधी देतो. त्यातली पहिली संधी गमावली भावेश दुबेनं. त्याला खरं तर संधी होती आक्रमण करायला राजेश केसरकर या गोलंदाजाच्या विरोधात, परंतु इथे अपयश आलंय. गोलंदाज तयार. चांगली गोलंदाजी होते. बॉलच्या मेरिटनुसार फलंदाजी देखील केली जाते. निलेश त्या क्षेत्रात अत्यंत भयानक चेंडू हे क्रिकेट आहे ना, हे मित्रांनो असंच आहे. कदाचित याच निलेशने एखादा अवघड
क्षेत्ररक्षणाचा जो नमुना होता त्याला अगदी सहज थांबवलं. फटका आडव्या बॅटनं अक्षय शिंदे आणि टिपलाय झेल, संपवलाय भावेश दुबेच्या पारीचा खेळ. तजुर्बा बता रहा हूं दोस्तों, दर्द गम डर जो भी है बस तेरे अंदर है. खुद के बनाए हुए पिंजरे से निकल बाहर, तू भी एक सिकंदर है. इथे त्या सिकंदरासारखं लढावं लागेल प्रत्येकाला. जिकरीचा संघर्ष क्रीडांगणावरती बाकी आहे. गोलंदाज तयार राजेश केसरकर. खरं तर प्रेशर मध्ये प्रत्येक खेळाडू. व्हाईट बॉलचा सिग्नल इथे आलाय. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाते आणि संघाची टोटल पोहोचती ती 30 या धावसंख्येवर. 30 धावा, हारने का डर और जीतने की उम्मीद, इन दोनों के जो बीच में टेंशन वाला वक्त होता है ना, काफी बेमिसाल होता है. कदाचित त्याच फेज मध्ये दोन्ही संघ आहेत आज लढतायत. स्टिअर केलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये राजेश केसरकर. स्वतःचा अग्रेसिव्हनेस तिथे दाखवत असताना एंड ऑफ दी थर्ड ओव्हर, तिसऱ्या षटकाचा अंत इथे झालाय आणि 30 धावा 10च्या सरासरीनं धावा कमवण्यामध्ये यश आलंय ते एचओ फायटरला. तुम्ही सामना पाहतायत संघर्षाची परिगाथा लिहिणारा, तुम्ही सामना पाहतायत संघर्षाचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहिणारा. अगदी एका बाजूला एचओ संघ लढतोय तो निश्चितच रबालेकरांच्या विरोधात आईआय चॅम्पियन मागच्या वर्षीचा विजेता आणि त्याच्या विरोधात एचओ फायटर. एचओ मधनं खरं तर शेवटचा एक संघ जो उरलाय, जो या क्रीडा स्पर्धेमध्ये या पूर्ण प्रतियोगितेमध्ये स्वतःचा आव्हान आणि स्वतःची सिद्धता टिकवून आहे. कदाचित हा संघर्ष शिगेला पोहोचेल का, तर येणारा चौथं षटक अत्यंत महत्वपूर्ण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रसाद लाटे गोलंदाजी मार्कवर आलाय. समोर फलंदाजी करता फलंदाज देखील सज्ज. पहिला बॉल प्रसाद लाटेचा बॅकफुटवर जाऊन स्लॅप केलाय. बॉल चाललाय डीप थर्डमॅन आणि बॅकवर्ड पॉइंटच्या मधोमध. एक सिंगल इथे मात्र कन्वर्ट केली आहे. सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 31 ऑन बोर्ड. 31 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात. अगदी प्रसाद लाटेवर बरेचशा नजरा मात्र खेळून बसल्यात. रबालेकर पूर्ण नजरा अशा अपेक्षा त्याच्यावर खेळून बसल्यात. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ओव्हर पिच होता, फटका फसलाय एक्स्ट्रा कव्हरला. कर्विलिनियर मोशन घेत चेंडूनं वळण घेतलं आणि राजेश केसरकर त्या क्षेत्रात आहेत. खरं तर अक्षय शिंदे फार हुशार कॅप्टन आहे. त्याला ठाऊक आहे की ऑफ झोन आहे, म्हणजे विरुद्ध दिशेला फेक करण्याकरता डावखुऱ्या त्याचा खेळाडू तिथे लावणं गरजेचं आहे. म्हणून त्यानं पॉइंटमध्ये किंवा पॉइंटचं डीप क्षेत्र आहे तिथे राजेश केसरकरला लावलंय. ऑस्ट्रेलिया संघाचा जरी आपण विचार केला, बऱ्याचदा रिकी पॉन्टिंग पॉइंटचा जर विचार केला तर मायकल क्लार्कला ठेवायचा का, कारण त्याची फेकी नेहमी डाव्या हाताने असायची. दिस आर दी सम बेसिक्स ऑफ क्रिकेट. या बेसिक्सला ज्यानं हेरलं ना त्यानं कदाचित यश प्राप्ती केली. छोट्या छोट्या प्लॅनिंग्स आहेत, छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ज्याचा विचार करून तुम्ही जर नियोजन कराल तर कदाचित त्या तुम्हाला यशापर्यंत पोहोचवतील. इथे मात्र प्रसाद लाटे पुन्हा एकदा सज्ज. स्लॉक स्वीप करायचा होता, फुलटॉस बॉल, फटका मिस टायमिंग आहे आणि पोचलेत. एक नौका खेळाडू, नवीन चेहरा. याच आईआय चॅम्पियन संघाचा प्रभाग. एक सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल जाऊन पोहोचली 33. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. 1 गडी बाद झालाय. फार अत्यंत काटक मुकाबला आणि अत्यंत चुरशीचा मुकाबला. अगदी प्रसाद लाटे पुन्हा एकदा सज्ज. अगदी बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. फलंदाज स्वतः हताश आहेत. फलंदाजांच्या रिॲक्शन्स बरंच काही सांगून जात आहेत आणि उत्तरार्धामध्ये फलंदाजी कोणाला करायची आहे तर आईआय चॅम्पियनला करायची आहे, जिथे खरं तर क्लायमेटिक कंडिशन्स इतक्या प्रभाव टाकतील या मॅचवर की कदाचित एक मी तर म्हणेन की चॅलेंजिंग फेज असणार आहे दोन्ही संघांकरता. अगदी क्षेत्ररक्षकांकरता देखील चेंडूला थांबवणं अवघड असणार आहे. गोलंदाजांकरता गोलंदाजी करणं देखील आव्हानात्मक असणार आहे. गोलंदाज तयार. प्रसाद लाटेचा हा खोलवर टप्प्याचा बॉल. निर्धाव चेंडूची सांगता इथे संपन्न होत असताना चेंडूंचा खेळ संपलाय 5. 34 धावा. अक्षरशः रोख लावलाय धावसंख्येला प्रसाद लाटेनं, कारण पहिल्या 3 गोलंदाजांनी 10-10-10च्या सरासरीनं 30 धावा खर्च केल्या आणि आता उर्वरित हे जे चौथं षटक प्रगतीपथावर आहे. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. बॅटची कडा. इथे प्रसाद लाटे. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. इथे केलाय पलटवार. बॅट्समन आउट.
थँक्यू. मी बऱ्याचदा म्हणतो की कधी कोणाच्या दिसण्यावरून त्याच्या हिमतीचा आणि किमतीचा अंदाज लावू नका, कारण संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा महासागर किंवा समुद्र तेलाचा एक छोटा थेंब देखील बुडवू शकत नाही, ते देखील वास्तविक सत्य आहे. त्यामुळे इथे आहे ना प्रत्येक खेळाडूची अत्यंत महत्त्वपूर्ण खेळी जी या क्रीडांगणावरती अत्यंत अत्यंत खरं तर इम्पॅक्ट टाकून जाईल, आणि राजेश केसरकरला पुन्हा एकदा युटिलाइज करण्याचा निर्णय अक्षय शिंदेनं घेतलाय. षटक क्रमांक 5. 4 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील 6 षटकांसाठी. गोलंदाज तयार. पहिलाच फुल टॉस इन फ्रंट ऑफ द विकेट. सुमित शेडगे त्या क्षेत्रात तैनात आहे. एक सिंगल कन्वर्ट झाली आहे आणि याच सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल जाऊन पोहोचतीये ती 35 धावा. 35 ऑन स्कोर कार्ड. 35 ही धावा संख्या जी धावफलकावर जोडली जाते. गोलंदाज तयार राजेश केसरकर. खोलवर टप्प्याचा बॉल. अक्षरशः मी याआधीच उल्लेख केला की दुपारच्या सत्रात किंवा 11च्या सुमाराच्या नंतर ज्यावेळी तुम्ही फलंदाजी करता एक सोपा फेज असतो, परंतु सकाळचं 9 ते 11चं सत्र आणि संध्याकाळचं 5 ते 6:30चं सत्र हे या फेज मध्ये जो खेळाडू बॅटिंग बॉलिंग करेल ना, खरं तर ती त्याची फरक असते. आणि इथे पहा ताकद, नजाकत झोकून दिलंय स्वतःला. बॉलला पाठवलंय सरळ बाहेर. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. आयुष्यात आहे ना श्रीनाथ सर, माणसानं स्वतःच्या चांगलेपणावर कधीच गर्व करू नये, कारण टायटॅनिक जेव्हा बनवलं ना त्याच्यावर लिहिलं होतं द अनसिंकेबल शिप, म्हणजे कधी न बुडणारं जहाज. आणि तेच टायटॅनिक त्याच्या पहिल्याच फेरीमध्ये बुडलं. कदाचित इथे देखील बऱ्याचशा खेळाडूंना त्यांचे पाय जमिनीवर ठेवावे लागतील. थोडंसं मॅचच्या संदर्भात विचार करावा लागेल. आणि चेंडूंचा खेळ जर आता आपण पाहिला तर 4 चेंडू जे धावफलकावर संपुष्टात आलेत. इथे लाईन ऑफ ऍक्शन चेक करावी लागेल. संघाची टोटल जाऊन पोहोचली एका आकड्याच्या मदतीनं. धावसंख्या 43 ऑन स्कोर कार्ड. 43 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्या. गोलंदाज तयार राजेश केसरकर. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. आतापर्यंत 4 चेंडूंचं सत्र इथे संपलंय. गोलंदाज तयार. प्रॉपर एक्झिक्यूट केलाय. टिपिकल कॉपी बुक स्टाईल विराट कोहली पद्धतीनं. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. षटकार. थँक्यू. याच षटकाराच्या सहाय्यानं ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय आमच्या कॅमेरामनचं कौशल्य. या 6 धाव संख्येच्या मदतीने 49 धावा बॅकफुटवर जाऊन पंच केलाय. एक सिंगल इथे मात्र आली आहे. विवेक भोईर त्या क्षेत्रात आहेत. एक सिंगलच्या सहाय्यानं 5 षटकांचा खेळ संपलाय आणि राजेश केसरकर इथे महागडा ठरला. त्यानं धावा खर्च केल्या जवळजवळ 16. एकंदरीत संघाची टोटल पोहोचली 50 वर आणि शेवटचं एक षटक बाकी आहे. 10चा रन रेट राखण्यामध्ये यश आलंय जरूर ते एचओ फायटर या संघाला. आणि या क्लायमेटिक कंडिशन्स मध्ये एक चांगली टोटल जरूर मी तर म्हणेन की एक चांगला स्कोर त्यांनी उभा केलाय. एचओ फायटर लढतीये. खरं तर भावेश दुबे ज्यावेळी बाद झाले ना, बरेचसे एचओचे पाठीराखे हताश झाले होते, कारण भावेश दुबे जर क्रीडांगणावरती टिकला असताना चित्र काहीतरी वेगळं दिसू शकलं असतं. परंतु अजूनही एक मातब्बर खेळाडू क्रीडांगणावरती खेळतोय. अनिकेत स्वतः सज्ज आहे. गोलंदाज तयार. सुमित शेडगेचा पहिलाच बॉल बॅट अँड पॅड मधून चेंडूला उडवलाय. गौरव चेंडू खाली आहे. षटकार. 6 झाडाला स्पर्श झाल्यानंतर आपल्या नियमावलीनुसार याच 6 धाव संख्येच्या मदतीनं संघाची टोटल 56 या धावसंख्येवर आहे. 56 धावा. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. सुमित शेडगेला अक्षरशः आल्या दिवसा तारे दाखवलेत असंच म्हणावं लागणार आहे. अनिकेत समोर आहे. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. सुमित शेडगेचा पुढचा बॉल. इथे स्टिअर करत असताना पहा प्रयत्न झोकले होते सुमितनं, परंतु अपयश आला आणि एक सिंगल इथे कंप्लीट केली आहे. एका सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल जाऊन पोहोचते 57 या धावसंख्येवर. 57 ऑन स्कोर कार्ड. 57 धावा ज्या धावफलकावर जोडल्या जात आहेत.
अत्यंत महत्वपूर्ण लढत सध्या तुम्ही पाहताय. या षटकातील 2 चेंडूंचं सत्र इथे मात्र संपलंय. उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत. सुमित शेडगे आलाय. खोलवर टप्प्याचा बॉल, प्रॉपर लाईन ऑफ ऍक्शन, परंतु पायचीतचा इथे विकेट दिला जात नाहीये. त्यामुळे हताश आहेत सुमित शेडगे. कुठल्याही प्रकारचा आपण स्पर्धेचा नियमच बनवलाय की पायचीतची कुठल्याही प्रकारची इथे विकेट दिली जाणार नाही. आणि डेफिनेटली एका सिंगलच्या सहाय्यानं पंचांकडनं देखील निर्देशनं आली की येस, इट्स एक्स्ट्रा रन फॉर लेग बाय. 58 धावसंख्या धावफलकावर आहे. गोलंदाज तयार सुमित शेडगे, विपक्षात अनिकेत. जोरकस पद्धतीने मारायचा होता, परंतु निलेश पहा जबाबदारी स्वीकारली आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण. असं म्हणतात ना की जबाबदारीचं ओझं खांद्यावर आलं ना की मग तुमचा थकायचा आणि रुसायचा अधिकार संपतो. कदाचित निलेशनं स्वतः जबाबदारी स्वीकारली आहे. एका सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल पोहोचली 59 या धावसंख्येवर. 59 ऑन स्कोर कार्ड. या षटकातील 2 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. लास्ट 2 बॉल्स आणि एकाच ट्रॅकवर 2 आगगाड्या आल्यात. कोकण रेल्वेचा ट्रॅक सिंगल आहे, विसरून चालणार नाही. त्यामुळे इथे अपघात घडणार. बॅट्समन आउट. साठ धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्या. न्यू बॅटर मिस्टर आशिष मोरे entered in the ground for Team HO Fighter, is representing at position number 5th. 5व्या क्रमांकावर फलंदाजी करण्याकरता तो पोहोचलाय. 60 धावसंख्या जी धावफलकावर जोडली गेली आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. लास्ट 2 बॉल्स आर रिमेनिंग. मिस्टर सुमित शेडगे जो खरं तर गोलंदाजी करतोय, गोलंदाजी माकवर सुमित शेडगे पुन्हा एकदा सज्ज. ओव्हर द विकेट. व्हाईट बॉल. कदाचित याच एक धावा अंतिम टप्प्यामध्ये टीम आई चॅम्पियन संघाला संघर्ष करायला लावतील एवढं मात्र निश्चित. एकंदरीत संघाची धावसंख्या 61. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. सुमित शेडगे पुन्हा एकदा निघालाय. गेंदबाज सुमित शेडगे रिप्रेजेंट कर रहे हैं टीम आई चॅम्पियन को. ओव्हर द विकेट. फटका हवेते. प्रथमेश पाटणकर चेंडू खाली, जिथे चुकी होणार नाही आणि फलंदाज इथे मात्र बाद. मी ते आधीच सांगितलंय तुम्हाला की जसं सोनार जेव्हा सोन्याला भट्टीत टाकतो ना तेव्हा सोन्याची सत्व परीक्षा होते, आणि या क्लायमेटमध्ये जेव्हा आपण खेळाडूंना टाकतो ना मैदानात तेव्हा त्यांची सत्व परीक्षा होते. फटका जरूर चांगला होता, परंतु या परिस्थितीमध्ये इतका सोपं नाहीये चेंडूला बाहेर पाठवणं. मैदान छोटं जरी असलं ना तरी देखील या मैदानात चेंडूला बाहेर पाठवणं या क्लायमेटिक कंडिशन मध्ये आता खरं तर आव्हानात्मक परिस्थिती आहे. गोलंदाज तयार. कमी गतीचा बॉल आणि पहा आणखीन एक विकेट. डाव इथे आटोपलाय. फर्स्ट इनिंग, एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. संघाची टोटल डीजे 2च मिनिटं थांबा. 61 धावा झाल्यात. आई चॅम्पियन लक्षपूर्वक ऐका, 62 धाव संख्येची गरज आहे. 62 नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच इन 36 बॉल्स. चला लगेचच आपण HO फायटर संघाला आमंत्रित करूया क्षेत्ररक्षणाकरता. आणि या मॅचवर खरं तर बिचारे आमचे रोह्याचे देखील बरेचसे मेंबर इथे थांबलेत, कारण आपण वर्ल्ड कप किंवा IPL मध्ये पण पाहतो ना, डिपेंडन्सी खूप असते. हा संघ जिंकला तर आमचा संघ, येस, आशा ज्या आहेत, होप्स ज्या आहेत त्या वाढल्यात, आणि त्यामुळे ते देखील इथे थांबून निश्चितच सुदैवानं तुमच्या बाबतीतही काहीतरी चांगलं घडो, कारण तुम्ही देखील फार लांबून प्रवास करून इथं आलात. चला, विजयाकरता 62 धावसंख्येची गरज आहे. पूर्वार्ध आपण पाहिला, उत्तरार्ध आपण पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी आमचे डीजे हिरेन देखील सज्ज आहेत तुमच्या सेवेकरता. थँक्यू.
चला वळूयात मैदानाच्या आतमध्ये. गणेश गोसावी आणि नितेश पवार हे दोन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. दो बल्लेबाजों पे बहुत कुछ निर्भर है. स्टार्टअप बहुत कुछ तय करेगा इस लक्ष्य को हासिल करने में. 62 रनों की जरूरत है इस मैच को जीतने के लिए. टीम रबाले आईआई चैंपियन अगेंस्ट टीम एचओ फाइटर. गोलंदाजी करता गोलंदाज महेंद्र. ओके, महेंद्र आलेत. पहिले षटक गणेश गोसावीच्या विपक्षात 62चं टार्गेट आहे. 10.2 ची सरासरी इथे राखावी लागणार आहे. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल गणेश गोसावीचा तडाखा. कॉटन बॉलला पाठवलाय टाटा. बाय बाय गुड बाय करत बॉल चाललाय प्रेक्षकांच्या भेटीला. षटकार. थँक्यू. स्वागत केलंय षटकारानं आणि आक्रमण पहिल्याच बॉलवर. दुसऱ्याच बॉलवर चोख प्रत्युत्तर. बॅट्समन आउट. नाही, सगळे आपलेच आहेत. हा, आणि डेफिनेटली एकंदरीत नवीन बॅटर क्रीडांगणावरती दाखल झालाय. प्रथमेश पाटणकर अत्यंत अत्यंत महाग खेळाडू म्हणून या प्रतियोगितेतला. म्हणजे जसं ISPL मध्ये यावेळेस करण अंबालाला 27 लाखांची बोली लागली, कदाचित जर आपलं ऑप्शन झालं तर या खेळाडूवर बऱ्याच ऑप्शन बऱ्याच ओनर्सच्या नजरा असतील. वळूयात आपण 105 धावांची या आधीच्या इनिंग 107 धावांची ज्यानं इनिंग खेळली. बॅट अँड पॅड मधून फ्लिक केलाय बॉल. बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केली आहे. सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 7 या अंकावर आहे. एका बाजूला भावेश दुबे फॅन क्लब एचओ फायटर क्रीडांगणावरती 62 धावा वाचवण्याकरता संघर्ष करते. तर एका बाजूला अक्षय शिंदे फॅन क्लब खरं तर IAI चॅम्पियन त्याच 62 चेस करण्याकरता. आणि नितेश पवार खरं तर फार हुशार खेळाडू आहे. त्यानं योग्य वेळी ओळखलं चेंडूची दिशा कशी आहे आणि चेंडूला न खेळणं पसंत केलं. इथे मात्र व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. संघाची धावसंख्या एका आकड्याच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे ती 8 या धावसंख्येवर. 62 धावांचा पाठलाग करत असताना अजूनही 54 धावसंख्येची गरज आहे. आणखीन एक अगेन नितेश पवार. बाद थँक्यू डीजे. गोलंदाजाच्या जर बॉडी लँग्वेजचा हा एचओ करता एक विसल जोरात. चला, 2 अत्यंत महत्वपूर्ण विकेट. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल श्रीनाथ सर, कारण गोलंदाजाची जी नियंत्रित ऍक्शन आहे फलंदाजांना त्रस्त केलंय त्यांनी. पहा, अक्षय शिंदे हलक्या हातानं फक्त त्यानं ढकललं बॉलला. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केली आहे. सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 9 धावा. अत्यंत महत्वपूर्ण 2 गडी बाद झाल्यानंतर 9 धावसंख्या धावफलकावर आहे. प्रथमेश पाटणकर खरं तर त्याच्यावर बऱ्याच जणांच्या नजर आहेत. गोलंदाज इथे पहा, फटका फसलाय. पकडो कॅच, जीतो मॅच. आणि इथे कॅच ड्रॉप्ड. प्रथमेश पाटणकरला इथे मात्र संधी मिळाली. अजिबात स्टार्ट नव्हता. खरं तर सोपा झेल आहे आणि हा झेल होऊ शकला असता, परंतु निश्चितच स्टार्टअप कमी पाहायला मिळाला आणि त्याची उणीव इथे जाणवली आहे. आणि प्रथमेश सारख्या फलंदाजाला संधी देणं म्हणजे एखाद्या किंग कोब्राला
त्याच्या शेपटीवर पाय देण्यासारखं काम तुम्ही करताय. अगदी संघाची टोटल पोहोचली आहे ती 10 धावसंख्येवर. माफ करा, 11 धावफलकावर आहेत. त्यालाच मी बघतोय समोर आणि इथून अनाऊन्स करतोय, कारण ऑफिशियल स्कोरर येस 11 रन्स ऑन स्कोर कार्ड. विजयाकरता 62 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे आणि निश्चितच अजूनही विजयाकरता 51 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज तयार. अनिकेत, ज्यानं अत्यंत चांगली फलंदाजी केली होती, संघाला एक चांगल्या स्थितीत आणलं होतं, आता गोलंदाजीची दारोमदार अक्षय शिंदेच्या विरोधात तो मात्र हाताळेल. जज केलं बॉलला, न खेळणं पसंत केलंय, सन्मान दिलाय. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. धावांची गती पोहोचते ती 12 या धावसंख्येवर. 12 ऑन स्कोर कार्ड. अक्षय शिंदे स्वतः कॅप्टन लीड करतोय IEI चॅम्पियनला. बॅट अँड पॅड मधून हलक्या हातानं फक्त फटका निभावलाय. पहा काय दर्जेदार क्षेत्ररक्षण आहे. अगदी जीवाच्या आकांतानं हे सगळे खेळाडू खेळतायत. संघाची टोटल पोहोचली आहे 13 या धावसंख्येवर. दुसरं षटक जे ते प्रगती पथावर आहे. एका बाजूला HO फायटर काय लढतीये, कारण चांगलं धावफलक त्यांनी देखील उभं केलंय, परंतु प्रथमेश पाटणकर जोपर्यंत या क्रीडांगणावरती उभा आहे तोपर्यंत खतरे की घंटी बजती रहेगी. गोलंदाज तयार. इथे पहा बॅट आणि बॉल मधला संपर्क थोडासा कमकुवत, मिसफिल्डिंग पाहायला मिळाले आणि तदनंतर एक चिकी सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. याच सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 14 या धावसंख्येवर. विजयाकरता 62 या धावसंख्येचा पाठलाग सध्या सुरू आहे. 14 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्या. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल. अनिकेत. 48 runs now required to win this match for team IEI champion. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल. अनिकेत. चेंज ऑफ पेस आणि व्हाईट बॉल चा सिग्नल जो खरं तर इथे एक्झिक्यूट केलाय अंपायर्सनं. संघाची धावसंख्या एका आकड्याच्या मदतीने 15 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. विजयाकरता 47 धावांची गरज आहे. दुसरं षटक जे प्रगतीपथावर आहे. बॅटची कडा आणि अक्षय शिंदे बाद. थँक्यू. नवीन बॅटर निलेश पवार आणि टीमचे उपकर्णधार व्हाईस कॅप्टन ऑफ द टीम IEI चॅम्पियन मिस्टर निलेश पवार मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, म्हणजे पहिलं षटक ज्यांना हाताळलं महेंद्र, क्या कमालीची गोलंदाजी केली. त्यांना महत्वपूर्ण 2 विकेट टिपले आणि 2 बोल्ड अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडणारे त्रिफळे दोन्ही आपण बोल्ड पाहिले. त्यामुळे महेंद्रने या मॅच मध्ये खरं तर अत्यंत महत्वपूर्ण त्याचा रोल निभावलाय. निलेश पवार अगदी 3 चेंडूंचा खेळ संपलाय. उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत. कमी गतीचा बॉल, त्याला सन्मान दिलाय. त्या बॉलवर एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केली आहे. 4 चेंडूंचं सत्र इथे संपलंय. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 16 धावा. 16 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. प्रथमेश पाटणकर स्ट्रायकर एंडवर फलंदाजी करणारा हा फलंदाज आहे. मी जसा आधी उल्लेख केला ना की एखादा सोनार जशी सोन्याची सत्व परीक्षा पाहतो ना, आता कदाचित क्रिकेट प्रथमेश पाटणकरची सत्व परीक्षा पाहतय. आणि हार मानणं खरं तर ज्या खेळाडूच्या रक्तात नाहीये, ज्याने 160 ठोकलाय या आधीच्या मॅच मध्ये, त्याच्या बॅट मधून आलाय अत्यंत विस्फोटक फटका, षटकार. याच 6 धावसंख्येच्या मदतीने संघाची टोटल 22 या धावसंख्येवर
22. हा, आता खरं तर आमचे जे गुणलेखक मित्र आहेत ते देखील सतर्क आहेत, कारण त्यांना देखील ठाऊक आहे की मानधनात कपात करण्यात येईल, त्यामुळे आता ते देखील सतर्क आहेत. 22 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्या. 40 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्याकरता. गोलंदाज तयार. कमी गतीचा बॉल त्याला पाठवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. इथे चेंडू निघून जाईल. 6 धावांसाठी ठोकलाय. अत्यंत 4. हा, तर ते अंपायर जे सांगतील, मी बऱ्याचदा सांगतो, अंपायरने सांगितलं आंब्याच्या झाडाला चिकू लागलेत का, मी ते चिकूच बोलतो, कारण माझं आणि अंपायरचं नातं आहे. ते जे नोटिफिकेशन देतील तेच मी इथून बोलणार. सो पंचांनी इथे निर्देशित नंतर केलं की इट्स अ बाउंड्री. सो 4 धावा आणि याच 4 धावसंख्येच्या मदतीने संघाची टोटल पोहोचली आहे ती 26 या धावसंख्येवर. म्हणजे एक मजाक मध्ये मन सर, जसं ऑफिसमध्ये असल्यावर साहेबाच्या पुढे बोलायचं नाही, तसं ग्राउंडमध्ये असल्यावर अंपायरच्या तसं अंपायरच्या पुढे बोलायचं नाही. तर दीज आर दी बेसिक्स. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. हंसी मजाक तो चलता रहेगा क्योंकि कल का दिन भी, आखिरी दिन भी हमारे लिए है. डेफिनेटली एन्जॉय करतोय आपण प्रत्येक जण स्पर्धा. आयुष्य आहे ना फार सिरियस होऊन जगू नका, कारण अनेक जण आले, अनेक जण गेले आणि ही दुनिया मात्र चालत राहिली. निश्चितच मी बऱ्याचदा सांगतो की क्रिकेट खेळत असताना देखील स्वतःच्या शरीराची काळजी घेऊन खेळा, कारण तुमच्याकरता तुमच्या घरचे, तुमच्यासाठी, तुम्ही घरच्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहात. आमच्यासाठी देखील तुम्ही तितकेच महत्त्वाचे आहात. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. निलेश पवार क्रीडांगणावरती दाखल आहे. विजयाकरता मोठ्या धावसंख्येचं लक्ष समोर आहे. 36 धावा अजूनही. चांगली गोलंदाजी होते. महेंद्रनं जे पहिलं षटक कटाक्षानं फेकलं, अगदी हुबेहूब तशीच सुरुवात केली आहे आणि तिसरं षटक जे प्रगतीपथावर येतोय, काय सामना रंगलाय. अत्यंत अत्यंत दर्जेदार क्रीडा स्पर्धा. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. हा फटका वळण दिलाय. बॉल चालाय स्क्वेअर ऑफ द विकेट. एकच धाव इथे मात्र कंप्लीट केली आहे आणि याच एकेरी धावसंख्येच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली आहे 27 या आकड्यावर. 35 धावांची बरोबर गरज आहे. 35 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मैच. नन्ही चीटी दाना लेकर दीवार पर कई बार चढ़ती है, कई बार फिसलती, फिर भी चढ़ती है, फिर भी उसकी कोशिश कभी बेकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रथमेशचा हा फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. आय एम स्पीचलेस. यापेक्षा भयानक आणि किंग कोब्राच्या शेपटीवर दुसऱ्यांदा पाय दिलाय म्हणजे इतिहास घडणार, कारण यापेक्षा मोठी संधी नियती तुम्हाला कधीच देणार नाही. कॅचेस विन द मॅचेस. ऑस्ट्रेलियाला जाऊन विचारा हर्षल गिब्सच्या जेल सोडण्याची किंमत काय. श्रीलंकेला जाऊन विचारा रोहित शर्माची जेल सोडल्यानंतर 264चा विक्रम बनताना त्यांनी पाहिलाय. अगदी भारताला जाऊन विचारा सनत जयसूर्याची जेल सोडल्यानंतर विश्वचषकातून 1999ला कसे डॅशअप झालो. या एका कॅचनं इतिहास घडवलेत. कदाचित कदाचित इथे देखील नितेशचा हा स्ट्रोक हलक्या हाताने वळण दिलंय. बॉल चाललाय. फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय. एकंदरीत एक सिंगल जी कन्वर्ट झाली आहे, सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या. गोलंदाजाला सलाम आहे. महेंद्र, खूप चांगली गोलंदाजी तुम्ही केली, त्याबद्दल मनापासून मनापासून. क्षेत्ररक्षकांनी तुम्हाला साथ दिली नाही ती गोष्ट वेगळी, परंतु येस डेफिनेटली हॅट्स ऑफ टू बॉलर. 29 धावा, 29 रन्स ऑन स्कोर कार्ड. विजयाकरता अजूनही 33 धावांची गरज आहे. आणखीन एक संधी आणि आता चुकी होणे नाही. प्रथमेश पाटणकर बाद. मॅच मध्ये ट्विस्ट. मेरा 16 का
चौथा धक्का विजयाकरता 33 या धावसंख्येची गरज आहे. आणि महेंद्रचं मी याकरता आधी देखील कौतुक केलं की त्याच्या स्किलची दाद दिली पाहिजे आता, कारण त्याने प्रयत्न सोडले नाही. मी बऱ्याचदा म्हणतो की जो प्रयत्न करणं सोडतो ना तो संपतो. कठीण काळातली त्याची शर्यत त्यानं जिंकली आहे. राजेश केसरकर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. एचओ फायटर आणि त्या विपक्षात मागच्या गतवर्षीचे विजेते, अशी लढत सध्या क्रीडांगणावरती सुरू आहे. कोणता संघ या मॅचला इथून आपल्या टार्गेटच्या दिशेने नेणार? कई जीत बाकी है, कई हार बाकी है. अभी तो इस मैच का पूरा सार बाकी है. अभी तो खोला है एक ही पन्ना इस मैच ने. अभी तो इस मैच की पूरी किताब खुलनी बाकी है. चला बोलूयात आपण मैदानाच्या आतमध्ये. रणधुरंदर एकमेकांच्या विरोधात लढतायत. एका बाजूला राजेश, एका बाजूला महेंद्र. फुलटॉस पाठवलाय प्रेक्षकांच्या भेटीला. स्टायलिश शॉट, साधावा षटकार. आणि ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात ऑन स्क्रीन. थँक्यू डीजे. राजेश केसरकर स्टायलिश स्ट्रोक. आणि पहा फटका खेचल्यानंतर 2011ला जसा महेंद्रसिंग धोनी त्याच्या जागेवर स्टँड बाय होता, अगदी हुबेहूब राजेश केसरकर देखील तसाच तो फटका खेचल्यानंतर त्या चेंडूकडे पाहत राहिला. इथे मात्र धावा फलकावर जोडल्या गेल्या त्या 35. विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे 27 धावा. 3 षटकं आणि 27 धावा. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे कदाचित त्यांनी अशा मॅचेस बघू नका, कारण सामना शेवटच्या बॉल पर्यंत रंगणार हे मात्र शाश्वत सत्य आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, दोन्ही संघ आपल्याच मातीतले आहेत. परंतु इथे विजयाचा शिल्पकार कोण ठरणार? कारण येणारे 18 बॉल आणि 27 धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये अगदी हर्षभरित उल्हास कायम राहणार. मॅच मध्ये ही कश्मकश, मॅच मध्ये ही धुमस चक्री, मॅच मधलं हे घोंगावणारं वादळ हे असंच चालू राहणार. कोणी अगदी कोणी ही मोमेंट अगदी पाहायला विसरू नका. आयुष्यातले सुवर्ण क्षण 2025 मधली एक दैदिप्यमान स्पर्धा म्हणून कदाचित या क्रीडा स्पर्धेकडे आपण पाहतोय. गोलंदाज तयार. षटकातला पहिलाच बॉल आपटून टाकला. निलेश पवारचा हा स्ट्रोक स्क्वेअर ऑफ द विकेट. एक सिंगल इथे मात्र कन्वर्ट केली आहे. सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली आहे ती 36 या धावसंख्येवर. 36 रन्स ऑन स्कोर कार्ड. 36 धावा ज्या धावफलकावर जोडल्या जात आहेत. राजेश केसरकर कदाचित कबुतराला गरुडाचे पंख लावता देखील येतील, परंतु गगन भरारीचं वेळ हे रक्तात असावं लागतं, कारण आकाशाची ओढ कधी दत्तक घेता येत नसते. त्यामुळे बेफाम होऊन इथे मात्र जो खेळाडू स्वतःचा इतिहास, स्वतःचा अलौकिक इथे सुवर्ण अक्षरांनी लिहेल, कदाचित इतिहास रचायची संधी प्रत्येकाला इथे आहे. आणखीन एक स्ट्रोक ग्लान्स केलाय. बॉल चाललाय. ये कॅच नाही, ये मॅच छोड़ा है. कॅच ड्रॉप्ड आणि 4 धावा. चौकार. आणि याच 4 धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल पोचली आहे ती 40. तुफानी फटकेबाजी. संघाला ज्यावेळी गरज आहे त्यावेळी लढतोय. संघाला ज्यावेळी नितांत गरज आहे त्यावेळी अगदी जिकरीचा संघर्ष. राजेश केसरकर हा खरं तर रबाल्याचा हा दावेदार. आणखीन एक फटका फसलाय. चेंडू हवेत आहे, परंतु त्या चेंडूवर झडप घातली. व्हॉट अ कॅच. सुपर. मॅच मध्ये ट्विस्ट. आणखीन एक धक्का. झटका जरा सा महसूस हुआ एक, लाइफ की गाड़ी ने कस के मारा ब्रेक. हो रहा है क्यों कंफ्यूज मेरे दिल, मशवरा मेरा तू आजमा के देख. यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक. यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक. यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक. यही उम्र. थँक्यू. खरं तर एचओच्या ताफ्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे, कारण राजेश केसरकर सारखा बलाढ्य खेळाडू त्यांनी परतीच्या प्रवासाला पाठवलाय. 22 धावांचं लक्ष्य अजूनही बाकी आहे, कारण 62चं टार्गेट समोर आहे. मी सुमित शेडगे क्रीडांगणावरती दाखल झाला. काय लढले एचओ फायटर. कमालीची गोलंदाजी. खरं तर 15 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे.
सोपं जरी दिसत असलं ना आव्हान, तरी देखील या सिच्युएशनला हा सामना फार नाजूक अवस्थेमध्ये आहे. आणि सुमित शेडगे हा परल का लडका आहे. चला आपल्या घरच्या मातीत घरच्या प्रेक्षकांसमोर गोलंदाज तयार. सुपर बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी. 14 चेंडू आणि विजयाकरता 22 या धावसंख्येची गरज आहे. खूप दर्जेदार लढत तुम्ही पाहतायत. राजेश केसरकरचं बाद होणं कदाचित या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करून निश्चित गेलंय. अगदी वळूयात क्रीडांगणावरती सुमित शेडगे, जो खरं तर स्ट्रायकर एंडवर आहे. आणि गोलंदाजी करता गोलंदाज भावेश, स्वतः कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, न खेळणं पसंत केलंय चेंडूला. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. 41 धावा धावफलकावर आहेत. 21 धावांची अजूनही गरज आहे. खरं तर हा महाराष्ट्र हा लढवय्यांचा महाराष्ट्र आहे आणि याच महाराष्ट्राच्या मातीत आज इतिहास घडवायची संधी. सुमित शेडगे मुंबईचा पोरगा पाठवलाय चेंडूला. टाटा बाय बाय गुड बाय करत बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार, धमाका. थँक्यू डीजे. चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. तो मात्र 5, शेवटचा 1 चेंडू शिल्लक. 47 धावा धावफलकावर आहेत. विजयाकरता 13 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. 13 चेंडू 15 धावा. अत्यंत नाजूक स्थितीत सुमित शेडगेचा हा स्ट्रोक, चांगलं क्षेत्ररक्षण आणि या बॉलवर इथे अत्यंत दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निश्चितच एका सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 48 धावा. लॉस ऑफ 5 विकेट. काय सामना रंगतोय, काय मुकाबला रंगतोय. दर्जेदार क्रीडा स्पर्धा. दोन्ही बाजूने फटाक्यांची माळ जरूर लागली आहे, परंतु हा किल्ला आज कोणता सेनापती जिंकणार. खरं तर किल्ला लढवण्याकरता राजेश केसरकरनं भरपूर योगदान दिलं, परंतु त्यानंतर सुमित शेडगे त्याच्या मदतीला धावून आलाय. एका एंडनं ब्लॅक स्क्रीनच्या मागे आपण निलेश पवारला पाहतोय, जो खरं तर आपल्या संघाकरता योगदान देतोय. एका बाजूला हार मानतील तर ते रबालेकर कसले, आणि एका बाजूला एचओ फायटर, हार मानणं ज्यांच्या रक्तात नाहीये ते एचओ फायटर देखील लढतायत. दोन्ही संघ एकमेकांना अगदी तुल्यबळ फाईट सध्या क्रीडांगणावरती सुरू आहे. सुमित शेडगे पुन्हा एकदा खरं तर आशाभूत नजरेनं प्रत्येक अगदी विश्वातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून IAI चॅम्पियन आणि एचओ फायटर्स या दोन्ही संघांकरता चेंज ऑफ पेस, वळण दिलाय. चेंडू हवेत आणि पहा कॅच ड्रॉप्ड. इथे मात्र दुसरी धाव वेगानं घेण्याचा प्रयत्न, तो देखील यशस्वी. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नांना रोख लावली आहे. याच 2 धावांच्या मदतीनं संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 50 धावा. विजयापासून फक्त 12 धावा दूर आहेत. आता चेंडूंचा खेळ बाकी राहतोय तो 11 आणि 12 धावा. रबाले की मुंबई की नवी मुंबई, नवी मुंबई की मुंबई. आता खरं तर फार मोठा संघर्ष या क्रीडांगणावरती शिगेला पोहोचलाय. एकंदरीत जाऊयात. सुमित शेडगे स्ट्रायकर एंडवर आहे. 50 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. सुमितचा हा स्ट्रोक अप्रतिम. क्रिकेटची नजाकत, टिपिकल कॉपीबुक स्टाईल. सुमित शेडगे बलदंड शरीरातली ताकद इथे दाखवत असताना ठोकलाय. आणखीन एक विस्फोटक फटका चौकार. खर तर संघाला गरज असताना सुमित शेडगेनं केलेली फलंदाजी, काय बॅटिंग करतोय. मी याच करता म्हणतो दोस्तों, जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता. जब जब न पडे हथोड़ी के घाव, तब तक पत्थर भी भगवान ना होता. अगदी तेच घाव सध्या सुमित शेडगे आपल्या संघाकरता सोचत असताना अगदी याच महाराष्ट्राच्या मातीत, या मुंबईच्या मराठमोळ्या मातीत तो इतिहास घडवत असताना अगदी षटकातला पुढचा बॉल चाललाय ऑन साइडला. सुमित शेडगे वाघाची धाड, फोडलाय पार, ठोकलाय आर पार. षटकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले आपण पाहिली. मोक्याच्या क्षणी चौका मारून गेलाय असं म्हणूयात. सुमित पुन्हा एकदा गोलंदाज तयार.
इथे फटका फसलाय हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, परंतु अशा अपेक्षा आधीच सोडल्या होत्या. धाव न घेणं पसंत केलंय आणि निश्चितच इथे मात्र संघाची धावसंख्या 61 वर एका धावसंख्येची गरज आहे. एका धावसंख्येची इथे मात्र गरज आहे. आयुष्यात संकटांना कधीच सांगू नका, आयुष्यात आपल्या स्वप्नांना कधीच सांगू नका की आपल्या समोरच्या अडचणी किती मोठ्या आहेत, परंतु इथे मात्र व्हाईट बॉल आणि हा सामना जिंकलाय. आई आहे चॅम्पियन. हार मानतील तर रबालेकर कसले. चलो बजाव गाना. थँक्यू. डीजे 2च मिनिटं तुम्हाला थांबवतोय. जे संघ एक सामना जिंकलेत, दुसरा सामना हारलेत, त्यांनी इथं थांबा. आणि सगळ्या टीमचे कॅप्टन्स 2 पैकी 2 जिंकलेत, त्यांची काही गरज नाही. परंतु ज्यांचं खरं तर तळ्यात मळ्यात आहे त्यांनी थांबा, कारण इथे इव्हॅल्युएशन होईल. कारण काही संघ दूरवरून देखील आलेत, त्यामुळे त्यांना आधीच सांगणं